श्री स्वामी समर्थ. शुभ सकाळ सगळ्यांना. तर हा दिवस आहे बघा मंगळवारचा आणि आज आहे गुरुवार. तर 2-4 दिवस झाले व्हिडिओ टाकायला जमत नाही. माझं मलाच हे आता म्हणायला कसं तर वाटायला लागले, कारण काय करणार, अडचणीच एवढ्या मोठ्या मोठ्या यायला लागल्यात. त्यामुळं काही सूचना झाले. जसं मोबाईल हँग होतोय त्याच प्रकारे माझं परिवार जे आहे ते हँग झाल्यासारखं झालेलं आहे. असू दे, आता जे आहे त्याला तोंड द्यायचं. आणि हे आपण कोणाकडनं शिकतोय बघा, जे वयस्कर माणसं असतात, परत अपंग असतात, ज्यांना हातापायानं कुठलंच काम करता येत ना, अशी माणसं जे आहेत ना, त्यांच्याकडे बघितल्यानंतर ताकद मिळते. चला, आता मी जास्त काही बोलू शकत नाही, त्यामुळे मी असं कोडमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. असं तर इथं आहे ना, रात्रीचं जेवढं काय जेवण होतं तर ते शिल्लक असल्यामुळं मी गरम करून घेतलं. आता आत्तींकडे गेल्यानंतर पहिला तर असंच होते, आणि आत्तींसाठीच आम्ही आज इकडं आलेलो होतो. त्यामुळं तर इथं आहे ना, रात्रीचं जेवढं काय जेवण होतं ते सगळं गरम करून घेतलं. आणि हे पण कामाला जाणार नव्हते, त्यांचं पण थोडं काम होतं त्यासाठी. आणि सानू सुहानी ती तर कॉलेजला गेल्या होत्या आणि त्या दुपारपर्यंत येणार होत्या, त्यामुळे जेवणाचं मला एवढं काय टेन्शन नव्हतं. आणि आत्ती तर घरातच होत्या त्यामुळे. तर इथं आहे ना, चहा चांगला असा उकळून घेतला, चहा करून घेतलेला. आणि थोड्या वेळ आता काय करायचं म्हणून विचार करत बसलो. विचार तर आहेत ना, संपत नाही आहेत बघा, एवढं विचार झालेलं आहे डोक्यामध्ये. आणि परत मग विचार असा पण येतो आहे की जे माणसं पूर्णच हातबल आहेत प्रत्येक गोष्टीकडनं, घरादाराकडनं, पैशाकडनं, म्हणजे माणसांकडनं, तर त्यांना किती टेन्शन असेल. माझं तर असं कुठलंच काही नाही आहे, फक्त विचार मी असा निगेटिव्ह करत बसल्यामुळं बहुतेक अशा गोष्टी होत असतील. तोच विचार करत बसून आणि परत त्याच्यामध्ये काही फरकच पडणार नाही. आणि असं जर आपल्या मनाविरुद्ध जर गोष्टी घडणारच असल्या तर त्याला आपण काही करू शकत नाही. त्यामुळं विचार न करता इथनं उठलं, पटकन चहा घेतला आणि बाकी सगळं म्हटलं की आवरून घ्यावं, कारण भांडी पण मला अजून घासायची होती. परत पाऊस तर बाहेर सुरूच होता आणि आज घरात असल्यामुळं सगळेजण प्रत्येकाची आंघोळ झाल्याशिवाय तर इथं कपडे धुता येत नाहीत. त्यामुळं म्हटलं पहिलं आंघोळ करून पटकन जेवणाला जेवढं काय जेवण आहे ते बघून मगच जेवणाला घालायचं. झालं, चहा घेत घेत थोडा विचार केला. आणि विचार म्हणजे इतकं विचार झालेलं आहे डोक्यामध्ये की काय सांगायला नको. तर आता भरीत भर म्हणून आणि ह्यांच्या डोळ्याला आहे ना एक असा प्रॉब्लेम झालेला आहे. ते म्हणजे आधीच त्या डोळ्याला थोडंसं इन्फेक्शन असल्यासारखं आहे. त्याच्यामध्ये आता हे सकाळ संध्याकाळ रोज त्यांना औषधे घालायलाच लागते. तरी पण आता बघा, आणि हे डोळ्यामध्ये प्रॉब्लेम झाल्यामुळं बहुतेक इथं सगळ्यांनाच डोळे यायला लागलेले आहेत. आता मी 2-3 ताई आहेत, त्यांच्या डोळ्याला बघितलं तर त्यांना इन्फेक्शन झालेलं, म्हणजे डोळे येणं जे म्हणतात ना, आता ते पावसाचे येतात का काय माहिती. तर आलेलं होतं. तर म्हटलं आता चला आम्ही पण ही साथ घेऊन आता इकडे यायला पाहिजे. असं संध्याकाळच्या वेळेस असं बसल्यानंतर म्हटलं चला थोडंसं बारकं एक बाळ आलेलं होतं तर त्याचा थोडा व्हिडिओ बनवावं. कारण बघा असं झालेलं आहे की काय सुचतच नाही, काय करावं आणि काय नको. जसं मोबाईल हँग होते त्याचप्रमाणे आम्हा सगळ्यांचे डोके जे आहेत ना हँग झालेले आहेत. आता मुलासने तर ह्याच्यातल्या काही गोष्टी समजत पण नाहीत आणि त्यांना बोलून आणि करून पण काय उपयोग नाही. अशी एकदा समोर परिस्थिती येते की ज्याच्यामध्ये आपल्या हातात काहीच नसते आणि अशा गोष्टी घडून जातात. तर इथे बघा संध्याकाळचं वातावरणानं एकदम भारी वाटते, म्हणजे माझ्या मनानं तर भारी वाटते. सगळी गल्ली असल्यामुळं बघा माणसात आल्यासारखं असं वाटते ना. तर त्या साईडला आहे ना, तिकडं आत्ता जिथं आम्ही येते तर कोणच म्हणजे आवाजच कुणाचा ऐकू येत नाही. फक्त आम्हा 5 जणांमध्ये टी व्ही बंद केल्यानंतर तर एवढी शांतता असते आमच्यामध्ये की सांगायला नको. चला, आता हे लहान बाळ जे आहे ते शेजाऱ्यांचं आहे, त्यामुळं ही 2-3 जण असे लहान लहान म्हणजे 2-3 वर्षाच्या आतली बाहेरची अशी पोरं आहेत. तर त्यांच्यामुळं थोडं गमते तिथं गेल्यानंतर. आणि सकाळपासून जे घरात असतात ते संध्याकाळपर्यंत, त्यामुळं आमचा दिवस तिथं मज्जेत आणि हसत खेळत कधी जातो तो पण समजत नाही. आणि इकडं आल्यानंतर परत आम्ही 5 जणांमध्ये मग टी व्ही, मग हे मोबाईल घेऊन बसतात परत. आणि असंच होते. तिकडे गेल्यानंतर आहे ना, माणसांसमोर सगळेजण एकमेकांसंग एवढं छान बोलत करत असतात की सगळी माणसं असतात त्यामुळं. आणि इकडं आल्यानंतर पोरं एकीकडं अभ्यास करत, मी जेवण करत आणि हिने ह्यांचं मोबाईल आणि टी व्ही बघत. तर असं का होते काय माहिती. माणसांसमोर एवढं सगळंजण आपण बोलतो आणि आपल्या 5 जणांमध्येच बोलायला बहुतेक काही विषय पण नसेल का बोलूसच वाटत नाही. असं काय होते काय माहिती. आणि आता तर म्हणजे मला जाणवायला लागले ते माणसात गेलं एवढं खुश असतात सगळीजणच, मुलाबाळासकट. आणि आमच्यामध्येच बहुतेक कुठंतरी एखादं काय तर अशा गोष्टी आहेत ज्याच्यामुळं हसू पण येत नाही आणि बोलू पण वाटत नाही, असं काय तर होते.
असो, आता हा आजचा ब्लॉग कसा वाटला, आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा.